भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्यानं सीमेवर दहशतीचं भीतीचं वातावरण आहे। सीमेवर भारतीय गावात राहणारे लोक तणावात आहेत। युद्ध कधीही होऊ शकतं आणि त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवरील युद्धबंदीचं उल्लंघन केलं जाईल आणि त्यांची घरं पाकिस्तानीचं लक्ष बनतील अशी परिस्थितीत पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराने शेलिंगपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी सीमेवर असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरात बंकर बांधायला सुरुवात केली आहे। एबीपी माझानं इथल्या रहिवासी जहांगीरांशी या संदर्भात बातचीत केली आणि सीमेवर राहणाऱ्या भारतीयांना सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं हे जाणून घेतलं। उरीच्या एका नामला या गावामध्ये आहे। सुंदर असं गाव आहे, सुंदर अशी घरं आहेत आणि या घरांमध्ये ही लोक राहतात। पण ज्या वेळेला युद्धाची परिस्थिती होते, तणाव असतं, त्यावेळेला सर्वात पहिला परिणाम यांच्यावरती होतो, कारण पाकिस्तानकडनं यांच्यावर शेलिंग केली जाते आणि त्या शेलिंगमधून वाचण्यासाठी इथले नागरिक अशा प्रकारे बंकर बनवतात। आता हे बंकर तयार केलं आहे। या बंकरमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे इथं ही तयारी केली, कारण समजा युद्ध झालं, शेलिंग झाली तर त्याच्यातनं वाचायचं कसं। तर माझ्यासोबत इथला निवासी आहेत ज्यांनी हे बंकर बांधलेलं आहे। जहांगीर माझ्यासोबत आहे। हा एक युवा आहे, कश्मीरी युवा है, शिकतो, नीटचं एग्ज़ाम देना है, पण यांनी ये बंकर बांधा है। जहांगीर, आप अंदर आके हमको बताएंगे बंकर के बारे में, कैसी स्थिति है, क्या है, तो कैसे आपने बनाया और कितना खौफ ज़्यादा आपको लग रहा है यहाँ पर आने के बाद कि अगर जंग हुई तो स्थिति क्या होगी? जी हाँ सर, बिल्कुल जैसी कि कंडीशन बनी हुई है, जंग के हालात बने हुए हैं सर, इससे बहुत तर आपण ऐकलं, हा जहांगीर आहे, हा म्हणतो की मी अभ्यास म्हणजे 12वीत शिकतो, तो नीटचे एक्झाम द्यायचे, पण त्याचा सगळा या माहोलचा परिणाम त्याच्यावरती होतोय। आणि काश्मीरी नागरिक जे LOC मध्ये राहतात त्यांनी अशा बंकर तर बांधले, पण सरकारकडनं अपेक्षा आहे की त्यांनी मदत करावी आणि हे एक जे स्ट्रक्चर आहे ते खूप वीक आहे। ह्याला मजबूत करण्यासाठी सरकारकडनं जर मदत मिळाली तर त्यांचं प्रोटेक्शन, त्यांची सेफ्टी, सुरक्षा पूर्णतः करू शकतील ते, आणि यामुळे ते मदतची अपील करतात आणि विश्वास आहे की भारत कारवाई तर करेल, पण त्याचा परिणाम या LOC किंवा पूर्ण काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांवर होणार नाही। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, नामला, उरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।